नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रेरणादायी मराठी कथा. श्रद्धेने चाललेली वाट. अक्कलकोट फक्त एक गाव नाही, तर या असंख्य भक्तांचा, आशा निराशांचा संगम. या भूमीवर पाऊल ठेवताच मन नकळत शांत होते, कारण इथे प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व जाणवते. ज्यांनी संकटात देव शोधला त्यांनी इथे स्वतःला शोधले. ज्यांनी सर्व काही गमावले त्यांनी इथे श्रद्धा परत मिळवली. त्या दिवशी पहाटेची आरती सुरू होण्याआधीच मंदिरात एक व्यक्ती शांतपणे बसली होती. डोळे मिटलेले, मन अस्वस्थ, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात प्रश्न आणि हृदयात वेदना. गणेश कधीच नास्तिक नव्हता, पण आयुष्याने त्याला इतके वळण दिले होते की श्रद्धाही डगमगू लागली होती. व्यवसाय अपयशी झाला होता, कर्जदार उंबरठ्यावर येऊन उभे होते आणि घरात आजारी आईचा श्वास मोजला जात होता. त्या शांत गाभाऱ्यात बसून त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, स्वामी, मी काय चुकलो? गणेशने डोळे उघडले. समोर स्वामी समर्थ मूर्ती, तोच करुणामय चेहरा, तीच गूढ शांतता. स्वामी काहीच बोलत नव्हते. तो दिवस त्याच्यासाठी कठीण होता. गावात परतल्यावर लोकांनी टोमणे मारले, काहींनी पाठ फिरवली, पण गणेशने ठरवले, हार मानायची नाही. दररोज सकाळी स्वामींचे नाव घेऊन तो कामाला लागायचा. अपयश येत होते, पण त्याने विश्वास सोडला नाही. एकदा वाटेत एक वृद्ध भेटला. तो म्हणाला, देव संकट काढून टाकत नाही, तो संकटात उभे राहायचे बळ देतो. हे शब्द गणेशाच्या मनात खोलवर रुजले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. आईच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य उमटले. काम मिळू लागले. विश्वास परत येऊ लागला. अक्कलकोटच्या शांत भूमीवर संध्याकाळची आरती संपत आली होती. मंदिराच्या कळसावर मावळत्या सूर्याची किरणे पडत होती आणि वातावरणात एक अद्भुत शांतता होती. त्या देवळाच्या पायऱ्यांवर बसलेले हरिभाऊ देशमुख आज मात्र अस्वस्थ होता. डोळे स्वामी समर्थांच्या मूर्तीवर होते, पण मनात प्रश्नांचे वादळ उठले होते. आयुष्यभर प्रामाणिक राहूनही त्यांच्या वाटेला दुःखच का आले, हा प्रश्न त्याला सतावत होता. शेती बुडाली होती, कर्ज वाढले होते, घरात आजारपण आणि जबाबदाऱ्यांचा डोंगर उभा राहिला होता. हरिभाऊ लहानपणापासूनच स्वामी समर्थांचा भक्त होता. त्याच्या आईने नेहमी सांगितले होते की स्वामी कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत. पण आज त्या शब्दावरही विश्वास डळमळीत होत होता. तो देवळात बसून काहीही न बोलता अश्रू ढाळत राहिला. स्वामी समर्थ मात्र ध्यानस्थ होते. न कुठला शब्द, न कुठला हालचाल. ते मौन हरिभाऊला बोचत होते. रात्री उशिरा तो घरी परतला. घरात अंधार होता. मुलांची झोपलेली चेहरे पाहून त्यांचे काळीज भरून आले. मी अपयशी ठरलो, हा विचार त्याच्या मनात घर करून बसला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे उठून तो पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि एकच वाक्य म्हणाला, स्वामी, जर काही मार्ग असेल तर मला दाखवा. त्या दिवशी तो गावाबाहेरच्या रस्त्याने निघाला. वाटेत एक वृद्ध साधू भेटला. अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर विलक्षण तेज. साधूने हरिभाऊकडे पाहून विचारले, काय रे बाबा, एवढा भार कशासाठी वाहतोस? हरिभाऊने आपले संपूर्ण दुःख त्याच्यासमोर मोकळे केले. साधू शांतपणे ऐकत राहिला आणि शेवटी म्हणाला, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. एवढे बोलून तो साधू पुढे निघून गेला. हरिभाऊ मागे पाहतो तर साधू दिसेनासा झाला होता. त्या घटनेनंतर हरिभाऊंच्या मनात काहीतरी बदल घडू लागला. त्याने ठरवले की परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा पुन्हा उभे राहायचे. थोडी जमीन होती, त्यावर कष्ट घ्यायचे. सुरुवातीला अपमान सहन करावा लागला. लोकांनी हसले, पण त्याने हार मानली नाही. दररोज सकाळी स्वामींच्या नावाने काम सुरू करायचे आणि संध्याकाळ त्याच नावाने थांबायचे. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. पीक चांगले आले. लोकांचा विश्वास वाढू लागला. कर्ज कमी होऊ लागले. घरात पुन्हा हसू परतले. एक दिवस त्याच्या मुलाने सहज विचारले, बाबा, स्वामी आपल्याला मदत करतात ना? त्या प्रश्नावर हरिभाऊच्या डोळ्यात पाणी आले. हो म्हणाला. हो रे, ते आपल्याला दिसत नाहीत, पण प्रत्येक पावलावर सोबत असतात. काही महिन्यांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. त्या दिवशी मंदिरात विलक्षण शांतता होती. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर उभा राहून हरिभाऊने डोळे मिटले.
त्याला जाणवले की जणू कोणीतरी म्हणत आहे, मी तुला कधी सोडले नव्हते, मी फक्त तुझ्यातील सामर्थ्य जागे करत होतो. हरिभाऊंच्या गालावर अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, कृतज्ञतेचे होते. त्या दिवसापासून हरिभाऊच्या आयुष्याचा अर्थ बदलला. तो यशस्वी झाला, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो शांत झाला. त्याला उमगले की श्री स्वामी समर्थांची कृपा म्हणजे संकट टाळणे नाही, तर संकट सहन करण्याची शक्ती देणे आहे. आणि जो भक्त श्रद्धा सोडत नाही, त्याच्या आयुष्यात स्वामी कधीच मौन राहत नाहीत, ते फक्त अंतःकरणातून बोलत असतात. जय जय स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. काही वर्षांनी गणेश पुन्हा अक्कलकोटला आला व यावेळी तो थकलेला नव्हता. डोळ्यात भीती नव्हती, तर समाधान होते. तो स्वामी समर्थांच्या चरणापाशी बसला. यावेळी त्याने काहीच मागितले नाही, फक्त मनातून म्हणाला, स्वामी तुम्ही मला श्रीमंत केले नाहीत, मला मजबूत केले. तेवढ्यात त्याला जाणवले, मौनातून एक आवाज उमटत आहे. श्रद्धा म्हणजेच मागणे नाही, श्रद्धा म्हणजेच वाट चालत राहणे. त्या क्षणी गणेशला उमगले, स्वामी समर्थांनी त्यांचे आयुष्य बदलले नव्हते, तर त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. तो मंदिराबाहेर पडला, आकाशाकडे पाहिले, हात जोडले, कारण आता त्याला ठाऊक होते, ज्याच्या हृदयात स्वामी समर्थ आहेत त्यांचे आयुष्य कधीच रिकामे राहत नाही. जय जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि रोज स्वामी समर्थ कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.